क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये तिसरी मॅच खेळतोय, डेब्यू केलेला आहे त्याने या स्पर्धेमध्ये. त्याने जर झेल पकडला तर एवन जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रेम पहिला चेंडू इथे हाताळतो आणि बघा कट शॉट, काय चांगला स्क्वेअर कटचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. कट शॉट इथे केला गेला आणि पहिल्याच बॉल वरती जितेंद्र बरफ याने इथे चौकार ठोकलेला आहे. बघा अशाच फटक्यांसाठी जितेंद्र बरफ हा ओळखला जातोय. बघा पहिल्या मॅच या अगोदरच्या मॅच मध्ये आपण अर्जुन थालकर याला बघितलं होतं सलामीसाठी, आणि या मॅच मध्ये थोडासा गेम प्लॅनिंग वेगळा पाहायला मिळतोय ब्राह्मणगाव संघाचा. जितू याला पुन्हा एकदा सलामीला पाठवलंय. मित्र म्हणेन जितू स्वतः गेलाय, कारण स्वतः संघनायक आहे. जिम्मेदारी इथे येतो स्वतःच्या खांद्यावरती उचलतोय. पहिल्याच बॉल वरती एक चांगला प्रहार. बघा उचली घेणारा चेंडू होता, हात खेळण्याची संधी होती आणि चौकार मिळाला. आता मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये सजवला गेलाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू इथे हाताला गेला होता, मात्र हा चेंडू थोडासा पहिल्यांतर खाली राहिला आणि वेग देखील जास्त होता चेंडू मध्ये. हा चेंडू धाव येतोय. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिडविकेट आहे, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात केला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ते हुक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांनी व्हाईट बॉल इथे घोषित केला. एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळलाय, तो म्हणजे प्रेम जाधव याने. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पोलीस आपण पाहतोय की थोडासा अडकलतोय हातामधून चेंडू इथे निसटला गेलाय. 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेला आहे 2. आपण पाहतोय की अंतिम लढत आहे. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो क्वालिफाय करेल सुपर 3 मध्ये. आणि आपण पाहतोय जे 3 संघ सुपर 4 मध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी एक साईबाबांची प्रतिमा देखील इथे देण्यात येईल उद्याच्या दिवसामध्ये. जे आपल्याला यस पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो आहे, ओव्हर स्टेप केलाय. प्रेम जाधव याने ते ओव्हर स्टेप केलेली आहे, तेच कारण पंचाने ते दंडित केलंय. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे रंगनाथ वलवी या फलंदाजाकडे. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा पंचांचा हात बाहेर निघालाय. इथे स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय की हा चेंडू नो आहे, नो बॉल. कमरेच्या वरती हा चेंडू इथे हाताला गेलाय, पंचाने लगेच दंडित केलाय. ते म्हणजे गोलंदाज प्रेम जाधव याला. बघा या अगोदरचे आपण 3 सामने जर बघितले ना तर प्रेम याने खूप चांगली बॉलिंग केली, संतुलित बॉलिंग त्याने केलेली आहे. मात्र या शेवटच्या मॅच मध्ये जो महत्वाचा मॅच आहे त्या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय, कुठेतरी थकवा जाणवतोय. कारण आपण पाहतोय बॅक टू बॅक मॅचेस खेळत आलेत, त्याचा थोडासा थकवा इथे जाणवतोय प्रेम वरती आणि कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू हाताळले जात आहेत. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. इथे धावची संधी देखील निर्माण झाली होती, स्वतःला सावरलंय जितेंद्र बरफ याचा चांगला कॉल की धाव नाहीये, रोखला गेलाय रंगनाथ याला. हा चेंडू धाव येतोय. धावसंख्या आपण जर बघितली तर 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा 2 चेंडू नो टाकले तरी देखील जो स्कोर कार्ड आहे तो थोडासा आपल्याला बॅलन्सिंग पाहायला मिळतोय की प्रेम जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. कारण आतापर्यंत 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात देखील आलेले आहेत, 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात, 3 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील आलेत. म्हणजे सध्या तरी बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतःला सावरताना दिसतोय प्रेम. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी इथे देखील दोन्ही हात फैलावलेत आणि दर्शवलंय की हा चेंडू देखील एक्स्ट्रा आहे. मिस्टर एक्स्ट्रा इथे जास्त येताना दिसतोय.
अवलेस देखील आपण पाहतोय आणखीन एक व्हाईट बॉल. बघा काहीतरी इथे कानमंत्र नक्कीच द्यावा लागेल, तो म्हणजे प्रेम जाधव याला. आणि कानमंत्र देण्यासाठी लगेच बघा अक्षय आलाय, इकडनं अजित आलाय. कारण हा मॅच फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. कारण जो संघ जास्त चुका करेल तो संघ नक्कीच पराभवाच्या छायेला आपल्याला जाताना दिसेल. सध्या तरी प्रेम जाधव इथे चुका करताना दिसतोय, कारण आतापर्यंत भरपूर एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकलेले आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलेला आहे. किती धावा या धावफलकावरती लागल्यात तर 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू चांगल्या प्रकारे इथे हाताला गेलाय. शॉट ऑफ लेंथ होती. रंगनाथ वल्वी जो आपण पाहतोय थोडासा इथे बॅकफुट वरती सध्या तरी पाहायला मिळतो, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी ते निर्धाव खेळून काढलेत. मात्र एक्स्ट्रा चेंडू देखील आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 12, चेंडू टाकून झालेत 4. सरळ बॅटने हा आता फटका केला गेलाय. योगेश माली आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. पण पाहूया या षटकामध्ये आतापर्यंत किती चेंडू टाकून झालेत, तर आतापर्यंत 10 चेंडू टाकून झालेत. त्याच्यामध्ये 5 चेंडू हे एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी देखील धावसंख्या पाहतोय फक्त 13 पाहायला मिळते. फुलर लेनचा इथे देखील चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे देखील डाऊन द लेग चेंडू हाताळलाय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू देखील वाईड आहे. आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये देखील एका गोलंदाजाने 12 चेंडू टाकले होते, आणि इथे प्रेम याने 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत, म्हणजे हा येणारा 12वा चेंडू असेल. अवलेस बघा चांगल्या प्रकारचा फटका केला गेलाय. शतरक्षक होता तिकडे, थोडासा मिसफिल्ड करतोय. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले, मात्र अपुरा इथे पडलेला आहे, तो म्हणजे रंगनाथ वल्वी. फलंदाज बाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच एक चांगलं डिसिजन आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण बॅट भरपूर मागे राहिली होती, मात्र एफर्ट्स चांगले इथे पाहायला मिळाले. बघा 12 चेंडू इथे हाताळलेत, ते म्हणजे फ्रेम याने. नक्कीच जो थकवा त्याला आपण बघितलं जाणवत होता, कारण बॅक टू बॅक मॅचेस केल्यात आलेला आहे. कारण 3 मॅच मध्ये चांगली त्याने कामगिरी केली होती, मात्र या शेवटच्या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. लाईन लेंथ त्याला मिळत नव्हती. आणि इथे आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे, ती म्हणजे 16 धावा. नव्याने बॅटर इन झालाय अर्जुन थलकर. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत योगेश माली याला, जो 2 मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे. 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे योगेश माली याची. पाहूया इथे कमबॅक करणं फार गरजेचं आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या टीमला. अवलेस बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. जितेंद्र बरफ याचा एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का, तर नाही. अजित माळी याचं खूप चांगलं शतरक्षण झालेलं आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 17 धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. संध्याकाळ सत्र आहे. या 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. 3 षटकामध्ये आपण पाहतोय कमीत कमी 30 ते 35 धावा जर धाव फलकावरती जर लागल्या, तर एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो या मैदानावरती, आणि एक चांगली मॅच ही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अवलेस बघा अर्जुन याचा फटका फसलाय. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्या 2 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी होती. बघा मयूर होता आणि रुपेश होता, आणि रुपेश माली करता 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे.
फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय मयूरकडे हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि मयूर याने हा झेल सोडलाय. यावेळेस 2 धावा पूर्ण तर झालेल्या आहेत बघा. तिकडे 3 धावा जरूर मिळाल्या असत्या मात्र अर्जुन थोडासा स्लिप झाला. हे तेच कारण 2च धावेवरती समाधान मानावं लागेल बघा. अर्जुन जो एका मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे आणि एका मॅच मध्ये आपण पाहतोय रंगनाथ जो सामनावीर ठरला होता तो बाधून माघारी परतलेला आहे. इथे अर्जुन याला 2 जीवनदाणे मिळालेत मी तर म्हणेन आणि जास्त जीवनदाणे ही धोक्याचे असतात. मी तर म्हणेन इथे धोक्याची घंटा ही वाजलेली आहे कारण एक बिग हिटर पॉवर हिटर म्हणून ओळखलं जातं अर्जुन थालकर याला आणि त्याला जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा नक्कीच तो उचलेल. धावसंख्या आपण पाहतो या 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. योगेश आणि बॉलिंग तर खूप चांगली केले मात्र शतरक्षकांची हवी तशी साथ मिळत नाहीये. मयूर याचं आता प्रमोशन केलंय. बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय जित्तू आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय दुसरी धाव मिळेल कारण ढुंडो रे साजना असं चित्र आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. चेंडू मिळत नव्हता चेंडूचा शोध चालू होता. अखेरीस चेंडू मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तर आपण पाहतोय सन्माननीय नितीनजी पाटील यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समेत पाहतो आपण दिनेशजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर आपणास विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थान पण नवा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अवलेस बघा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून चेंडू दूर होता चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता. अर्जुन थालकर छेडछाड करण्याचा प्रयत्न एज लागला आणि इथे फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 23 असताना दुसरा गडी इथे तंबूच्या आश्रयाला परतला. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू तरी बाकी असतील. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. देवेश डोळे न्यू बॅटर इन झाला. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण जितेंद्र बरफ याला. जितेंद्र यावेळेस आपण पाहतोय यस गॉन फलंदाज बाद होते. बॅट्समॅन कसं एज लागलं होतं आणि पहिल्याच बॉल वरती सफलता इथे मिळवलेली आहे. संतोष कोम याने आपण पाहतोय सन्माननीय नितीनजी पाटील आणि सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नव्याने बॅट्समन इथे कल्पेश आलेला आहे. कल्पेश थालकर लेफ्टी फलंदाज आहे. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय इन झालाय. संतोष कोम पुन्हा एकदा फेक फान चेंडूचा इथे मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर योगेश माली याने जबरदस्त कमबॅक केलाय.
त्याने फक्त 5च धावा खर्च केल्या, 7 धावा त्याने खर्च केल्या आणि धावसंख्येला थोडासा लगाम लावताना दिसतोय. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू इथे हाताळलाय संतोष कोम याने. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू इथे हाताळले जात आहेत बघा. पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत. योगेश माली यांनी आजच्या दिवसामध्ये एक विकेट मेडन षटक देखील हाताळलेला आहे आणि ते संतोष कोम देखील आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी निर्धाव हाताळलेत. व्हाईट बॉल इथे नक्कीच रेफर केलं गेलंय. चला पाहूया, आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय ते चेंडूने उचली घेतली होती. स्क्वेअर लेग पंचाने लगेच इथे वाईट चेंडूचा इशारा दिला आणि संतोष कोम लगेच रेफर केले तिसऱ्या पंचांना. पाहूया, वाईट बॉल असेल कारण भरपूर डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. पंचांनी इथे लगेच ताकीद देखील दिलाय 1 फॉर दी ओव्हर. बघा, संतोष वलवे असेल, देवानंद वलवे असेल, लगेच पंचांची भूमिका खूप चांगली राहिलेली आहे. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. अजित माली आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का हा प्रश्नचिन्ह आणि पंचांनी लगेच उत्तर दिलंय फलंदाज बाद. देवेश डोले इथे माघारी परतावेल. एकच धाव आले. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 25. 4 विकेट लॉस. 4 विकेट इथे आपण पाहतोय गमावलेल्या आहेत ब्राह्मणगाव संघाने. 25 धावा या धावफलकावरती लागलेत. बघा, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि 16 धावा आल्यानंतर कुठेतरी जो धावसंख्येचा आलेख आहे तो खाली येताना दिसतोय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपल्याला चढता क्रम पाहायला मिळाला, दुसऱ्या षटकापासून उतरता क्रम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज धिंडा हा नव्याने बॅटर इन झालाय. कल्पेश करतात, चेंडू थोडासा झोन मध्ये होता, मात्र तिकडे शतरक्षक आहे, चांगला झेल तिकडे पकडलाय अक्षय याने. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. चेंडू टाकून झालेत 5. धावसंख्या 25. इथे एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला. तर राजेंद्र आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. बघा, गावकप मध्ये नक्कीच जे आपले खेळाडू असतात आपल्या टीमचे ते चांगली कामगिरी करत असतात आणि राजेंद्र वसावला आपण पाहतोय त्याने गावकप मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. फुलटॉस चेंडू, फायदा काही उचलता आलेला नाहीये. इथे धावचीच्या स्वरूपात इथे नक्कीच फलंदाज इथे बाद झालेला आहे. पंच रेफर केले, कशासाठी हा रेफर केला गेला? हाईट साठी, बिमर चेंडू साठी हा इथे रेफर केला गेलाय. आपण तिसऱ्या पंचांकडे लगेच जाऊया. फलंदाज देखील इथे बाद झालाय का रनआउट? यस, रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. स्प्रे घेऊन जायचा आहे. चला, स्प्रे घेऊन जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, लिगल डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. चला, 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती झालेली आहे तर आमचे स्कोरर आहेत प्रज्वल याने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलंय की 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. 28 धावांचं टार्गेट, 26 धावा लागल्यात, 27 धावांचं टार्गेट ठेवलंय. म्हणजे 9च्या सरासरीने या धावा इथे बनवाव्या लागतील टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा या संघाला.
नक्कीच इथं आपण बघितलं चांगली कामगिरी राहिली योगेश माळी याची, त्यानंतर संतोष कोम याची. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा, 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 18 चेंडूमध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. 9ची सरासरी इथे राखायची असेल ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला. या 27 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचे धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये सागरजी माळी सर. आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षमध्ये जे मान्यवर बसलेले आहेत त्यांचं दृश्य या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि VTSCAच्या चॅनलवरती या ठिकाणी प्रसारित केलं जात आहे. आदरणीय सन्मान्य नितीनजी पाटील, दिनेश म्हात्रे, विनोददादा हजारे तसेच विजयजी तुंबडा हे आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, तिथे मॅच रंगतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 18 चेंडू मध्ये 27चं टार्गेट आहे. आणि आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या जोडीला नक्कीच लाईव्ह कमेंट सुद्धा कोणाकोणाच्या माध्यमातून आल्यात त्या लाईव्ह कमेंट सुद्धा आपण घेणार आहोत. संतोष कोम, वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. अनुभव भरपूर आहे, मात्र त्याच्या अनुभवाला साजेशी कामगिरी त्याला आज करावी लागणार आहे. कारण की अभि नाही तो कभी नाही. कारण या वर्षामधली ही शेवटची टुर्नामेंट असं गणलं जातं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेनंतर मला वाटलं कुठली स्पर्धा इथे तारीख कोणाचीच नाहीये, त्यामुळं शेवटची स्पर्धा गणली जाईल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावचा प्रयत्न, त्या ठिकाणी शतरक्षक आहे सूरज झिंडा. सूरज झिंडा शतरक्षण करत असताना चांगलं शतरक्षण. तर नंदिनी भोईरच्या अकाउंट वरनं कृष्णा भोईर कमेंट करतात. नक्कीच आपण पाहतोय, मात्र कृष्णा भोईर यांना विनंती असेल, इकडे थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्ट चांगल्या पद्धतीने पोहोचत नसेल. चला 148 जण जोडले गेलेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला. फुल टॉस डिलिव्हरी, या ठिकाणी चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका होता. थोडासा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न संतोष कोम याने दाखवलाय की इथे मात्र ओल्ड इज गोल्ड. इथे अनुभवाला नक्कीच या ठिकाणी चांगले दिवस. अनुभव सर्वात मोठा गुरु मानला जातो माणसाचा. या ठिकाणी आमच्या नागलाच्या राणाद यांचं आगमन झालंय. ते गणेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, इथे मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली होती. एकच धाव या ठिकाणी मिळते, मात्र चांगला फटका होता. गणेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि जेव्हा मला वाटतं महेंद्र स्पोर्ट्स संघाची स्पर्धा सुरू होती तेव्हा प्रयागराजच्या यात्रेवरती होते. तर रुपेश मेडे या ठिकाणी आपण पाहतोय कोमच्या षटकाराची आजू तुंबडा यांनी एका हातामध्ये जल दिला, त्याबद्दल
नागले गावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री रुपेशजी मेढे यांच्या माध्यमातून 100 रुपये यांना जाहीर झालेले आहेत. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक अर्जुन आणि याने लक्ष ठेवलं या कॅच वरती. बाद झाला फलंदाज योगेश माळी. आदरणीय सन्मान्य रुपेशजी मेढे या नागले गावचे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले ते म्हणजे संतोष कोम यांना 3 षटकार लगातार मारा आणि 500 रुपये कमवा ही ऑफर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. मात्र अजय तुंबडा यांच्या माध्यमातून सुद्धा संतोष कोम यांच्यासाठी पारितोषिक लागेल थोड्याच वेळात. ते सांगतात की संतोष कोम याचा 1 षटकार आला की मी माझा पॉकेट खोलेन. मात्र संतोषाला माहिती आहे की मला या मॅचच्या शेवटपर्यंत जायचं आहे, हा मॅच क्लिअर करायचा आहे आणि त्याच्या डोक्यावरती जी कॅप आहे मला भरपूर वर्ष आठवत आहेत. भरपूर वर्ष जुनी कॅप या ठिकाणी पाहायला मिळते. ब्लॅक अँड ब्ल्यू डार्क गेमिंग संतोष कोम टायगरचा किंग मेकर आहे. किंग मेकर नाही तो किंग आहे, लक्षात असू द्या. आणि किंग मेकर तर नक्कीच या ठिकाणी त्याला बनावं लागेल कारण की मार्गदर्शन फार महत्वाचे त्याचे या मॅच मध्ये त्याच्या खेळाडूंना. कल्पेश आलाय मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती 9 धावा. 4 चेंडू टाकून झाल्यात. अजून सुद्धा 18 धावांची गरज 14 चेंडू मध्ये. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला. खराब शॉट सिलेक्शन आणि या ठिकाणी रंगनाथच्या हातामध्ये झेल. फसवलं गेलंय फलंदाज कल्पेशाला. सुरेख गोलंदाजी जितू याच्या माध्यमातून. क्या बात आहे. सामना या ठिकाणी थोडासा ऑन झालाय. सामना मी म्हणेन इथे मात्र रंगतदार स्थितीमध्ये जात असताना आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेत. आता मात्र आपण पाहिलं आमच्या मान्यवर कक्षामध्ये गणेशजी पाटील आणि सन्मान्य उमेशजी पाटील. हितेश तुंबडा यांच्या माध्यमातून सुद्धा आजू तुंबडा ज्याने संतोष कोम यांनी मारलेला षटकार जो होता त्याच्यासाठी एका हातामध्ये म्हणजे आयवा कॅच घेतला होता ते 100 रुपये. हे नक्कीच या ठिकाणी लक्षात असू द्या. पैसे मी सांगतोय मात्र इथे पैसे पोचवायचे आहेत. नंतर अजय तुंबडा माझ्या इकडे येऊन भांडला नाही पाहिजे. रुपेश मेढे मात्र इथे आहेत. आज हितेश तुंबडा कुठे आहेत ते माहिती नाहीये. हितेश कंपनीत असतील कदाचित. आहेत का इकडे? थँक्यू थँक्यू. जिगरी यार आहेत अजय तुंबडा यांच्या दरम्यान. धावसंख्या आहे ती 9 धावा. कंट्रोल केलाय. कंट्रोल केलेला अर्थातच माहिती आहे की मला कंट्रोल मध्ये राहावं लागेल. संतोष कोम आहे नॉन स्ट्राइक वरती आणि इथे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. षटक समाप्त झालंय. पहिलं 12 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असेल. एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. खूप खूप चला आमचे पैसे आलेले आहेत असं वाटतंय आम्हाला. बक्षीस लावलेले राजेश भोईर वेलकम. आजच्या दिवसामध्ये त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. राजेश भोईर भरपूर मेहनत करतात. नागले गावचे चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर रुपेशजी मेढे माजी उपसरपंच नागले यांच्या माध्यमातून 100 रुपये पोचलेले आहेत. हितेश तुंबडा यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये या ठिकाणी पोचलेले आहेत. आम्ही का मागले कारण की अजय तुंबडा आम्हाला इकडे नंतर पिडतात. मग देवेश डोले बॉलिंग मार्कवर. देवेश टू अक्षय ऑन साइडला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण द्या. दुसऱ्या धावचा प्रयत्न. सूरज त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल. तोपर्यंत 1-2 मध्ये रूपांतर आणि या 2 धाब्यानं धाव फलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते 12 वरती. 11 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. शेवटचा मॅच आहे. चला जोडले जातात 204 जण. मात्र कोण कोण जोडला गेलाय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायचं. हवेमध्ये चेंडू. शतरक्षक नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. काय जबरदस्त प्लेसमेंट अक्षय कोठावले याच्या माध्यमातून. जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहिलं होतं की तिकडे लक्ष केंद्रित केलं होतं की शतरक्षक नाहीये. धाव फलक मात्र वाढवायचा आहे
आणि संघाला प्रेशर मधनं बाहेर काढायचं आहे. मी म्हणेन देवेश डोले याच्या माध्यमातून जो फ्लाइट दिला होता त्या फ्लाइटचं आमंत्रण स्वीकारलं आणि लॉर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला खेळून काढलं. नक्कीच वाईड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावसंख्या पुढे सरकते 16. 10 चेंडू 11 धावांची गरज. सामना नक्कीच अजून सुद्धा मी म्हणेन न्यूट्रल आहे, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि बिग मॅच आहे. ओहो, ऑफ साइडला खेळायचं होतं, रूम बनवायचा होता, ज्याच्यासाठी खास करून एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो, ऑफ साइडचा एक बादशाह म्हणून ओळखला जातो अक्षय याला. तो इथे चुकलाय आणि आता चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि धावांची गरज असेल ते 11. बघा ऑफ साइडला खेळाय, सुरेख फटकाय, चेंडूने या ठिकाणी 1 बाउन्स शतरक्षकापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. मात्र दोन धावा मिळाल्या. दिनेश त्या ठिकाणी होता, दिनेश बरफ तिकडे होते आणि त्याने चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत धावसंख्या वाढवली गेली. 18 धावा, 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना मी म्हणेन शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं वाटू लागलाय, कारण की या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत असताना दिसते सध्या तरी. महेश जाधव यांनी बीबीपाडा संघाला ऑल द बेस्ट दिलाय. पुन्हा एकदा देवेश डोले हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती चांगला कामगिरीची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो पंच दर्शवतात की आउटसाइड ऑप्शन हा जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा अक्षय याने जर पाहिलं तर याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचर पुन्हा धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या जातील, त्या म्हणजेच 19. 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेर बदल संतोष कोम याच्यासाठी. संतोष कोम यांच्या लगातार 3 षटकारांसाठी मला वाटतं रुपेश मेडे यांच्या माध्यमातून 500 रुपये जाहीर झाले होते. किती धावांची गरज होती? धावांची गरज होती 8. क्या बाद आहे, सुरेख ड्राईव्ह या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सूरज आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाव पूर्ण. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं गेलं आणि धाव फलक आपण पाहू शकतो 2 ने वाढवला गेला. आता चेंडू शिल्लक असेल ते 6 आणि धावांची गरज असेल ते सुद्धा 6, म्हणजे 6-6 असं समीकरण मैदानामध्ये पाणी पाठवलं जात आहे. मात्र आपण पाहतोय कशा पद्धतीने हा मॅच या ठिकाणी रंगलाय. 6 चेंडू 6 धावा या मैदानावरती डिफेंड झालेल्या आहेत आणि समोरचा संघ कुठला होता माहिती नाही, मात्र जयमल्हार खोलांडे आणि त्यांच्या समोरचा संघ प्रदीप आपल्याला सांगतील की कुठला संघ होता. 5 धावा डिफेंड झालेत, त्या समोरचा संघ कुठला होता मला वाटतं. थोडस गंज चढलाय आमच्या त्या स्मरण शक्तीला, तेव्हा तिथपर्यंत आम्ही काढू, तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. मात्र आजचा मॅच असा होईल का पाहणं गरजेचं आहे. असो, दरम्यान आठवलं की सांगू आम्ही. सहा चेंडू 6 धावांची गरज. अक्षय आहे समोर, संतोष कोम 9 सेकंड वरती. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी या 6 चेंडू आणि 6 धावा कारगर साबित होतील दोन्ही संघासाठी. जर डिफेंड झाल्या तर वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए, जर चेस झाल्या तर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा. कल्पेश थालकर बॉलिंग मार्क वरती. एक्स्ट्रा प्लेयर नाहीये, मला वाटतं मोजकेच खेळाडू घेऊन आलेला आहे तो सुद्धा संघ, आणि एक्स्ट्रा प्लेयर आहे तो म्हणजेच आमचे कॉमेंटेटर प्रदीप लोखंडे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पेज बॉल, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कुठल्या पद्धतीनं तर हाईटचा वाईट दिला की मग यस हाईटचा वाईट दिलेला आहे, तर एक बाउन्सर या ठिकाणी झालेला आहे. आता तुम्हाला बाउन्सर टाकता येणार नाही, कारण की बाउन्सर जर टाकला तर डोक्याच्या वरना जर कदाचित तो चेंडू गेला तर इथे एक नो मिळू शकतो. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय या ठिकाणी एका ट्रॉफी साठी. संघ जिंकलाय तो म्हणजे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघ. खूप खूप अभिनंदन, जाऊ शकता.
प्रीतला तिकडे हे करायला सांग, तू इकडे घे. हा चल घे घे तोपर्यंत घे. क्या बात आहे, रोहित सातवी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रोहित सातवी मला वाटलं कुठेतरी दगडाचा आसरा घेतला होता, झाडाचा आसरा घेतला होता आणि तिकडे तिकडं आनंद घेत होते या मॅचचा. त्यानंतर हरेश तारवी मला वाटतं यंदा कर्तव्य आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते. आदरणीय सन्मान्य उमेशजी पाटील यांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण सत्कार स्वीकारावा.